हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका स्पेशल आणि नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते। तर चला सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांची सकाळ खूप जास्त छान झाली असेल। तर चला आज आपण करवा चौथ स्पेशलचा आपला व्हिडिओ असणार आहे, पण हा त्याच्या आधीचा एक दिवसापूर्वीचा व्हिडिओ देखील मी क्लिप ॲड केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकतात मी इथं करवा चौथची जी थाली असते ती बनवत आहे आणि यावेळेस आपण पूर्ण ट्रेडिशनल लुक करणार आहोत। तर थाली देखील मी करवा चौथची ट्रेडिशनल बनवत आहे। तर तुम्ही ते पाहू शकतात आपण घरीच खूप छान अशी आणि एकदम सोप्या पद्धतीने ट्रेडिशनल अशी आपली थाली तयार केलेली आहे। तर कशी दिसते आणि कशी झाली आपली थाली ते देखील नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला हा आपला पहिला म्हणजे आधीच्या दिवशीचा व्हिडिओची क्लिप मी तुम्हाला त्यामध्ये ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच करवा चौथचा दिवस हा आहे। तर त्या दिवशी देखील आपण काहीही शूट केलेलं नाही, डायरेक्ट रात्रीचं ही शूट आहे। तर तुम्ही माझी साडी देखील पाहू शकतात, खूप छान अशी आणि इतकी चापून चोपून बसणारी रेड कलरमध्ये पैठणी टाईपच साडी घेतलेली आहे। तुम्हाला कशी वाटते ते देखील नक्की सांगा। रेड आणि पिंक या दोन्ही कलर मिक्स असं ते रेड कलर आहे आणि त्यानंतर जो आपला शृंगार आहे तो देखील मी ते सर्व काढत आहे, तुम्ही पाहू शकतात। आणि त्यानंतर आपण रेडी वगैरे होऊन मग पूजा करणार आहोत। पूजा म्हणजे नॉर्मल जे आपलं औषण वगैरे करायचं आहे, चंद्राला पाहायचे ते करणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा होतो व्हिडिओ ते देखील नक्की पहा। इथं आपलं सगळा साज शृंगार काढून झालेला आहे। त्यानंतर ही अशी जी माझी साडी आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकतात खूप छान दिसते। अंगावरती टाकल्यावरती देखील तुम्ही पाहू शकतात एकदम चापून चोपून बसणारी आणि रेडही कलर खूप जास्त वाटत नाही आहे आणि एक पिंक पण नाही आहे, दोन्ही मिक्स असं त्याचं कॉम्बिनेशन आहे। तर खूप छान अशी दिसते साडी घातल्यावरतीच तुम्ही पाहू शकतात लुक खूप छान आणि क्यूट देखील दिसत आहे। त्यानंतर आपला हा व्हिडिओ पुढे मी मेकअपचा त्यामध्ये घेतलेला आहे थोडासा, कारण त्या दिवशी इतकं काही शूट देखील केलेलं नव्हतं, दिवसभर तर पूर्ण उपवास होता तर काय शूट करणार ना असं त्यासाठी। त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे। त्यानंतरून फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम आणि फेसेस कॅनडाचं फाउंडेशन हे देखील आपण घेतलेलं आहे। तर त्याचा देखील रिव्ह्यू मी तुम्हाला सांगत आहे। खूप म्हणजे खूप जास्त प्रॉडक्ट ते छान आहेत आणि नॉर्मल ग्लो एक आपण नुसतं डॉटमध्ये जरी लावलं ना तरी त्याचा ग्लो हा खूप छान येतो आणि एक्स्ट्राचं कोणतेही प्रॉडक्ट लावायची गरज त्यावरती पडत नाही। तर मी नॉर्मल तोच मेकअप केलेला आहे। फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम लावलेली आहे, त्यानंतर थोडंसं फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे आणि त्यानंतर आता आपलं जो सर्व स्त्रियांचा फेवरेट आणि आवडतीचा विषय म्हणजे आयशॅडो केलेले आहे ते छान असे नॉर्मल। त्यानंतर ब्लशर, हायलायटर आणि आयलायनर, टिकली वगैरे हे सर्व मेकअप मी करून घेणार आहे आणि त्यानंतर देखील मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात माझा फुल लुक पूर्ण झालेला आहे। आता मी ज्वेलरी वेअर करते। ही ज्वेलरी मी फ्लिपकार्टवरती ऑर्डर केलेली होती, ग्रीन सेटमध्ये थोडीशी आहे, गोल्डन आणि ग्रीनमध्ये आहे। तर रेड कलरवरती ग्रीन किंवा गोल्डन आपल्या साडीचा काठ ज्या कलरचा असेल त्या कलरची आपण ज्वेलरी घातल्यावरती खूप
छान दिसतं आणि उठून देखील दिसतं। त्यानंतर तुम्ही माझा फुल लुक देखील पाहू शकतात आणि मी कशी दिसते ते देखील नक्की कमेंट करून सांगा। तर चला, छान असा चुडा वगैरे वेअर केलेला आहे, त्यामध्ये ग्रीन बँगल्स ॲड केलेले आहेत, कारण मी मगाशी जसं बोलली तसं आपण पूर्ण फुल ट्रेडिशनल लुक केलेला आहे। थालीपासून तर साडी आणि साडीपासून हेअरस्टाईल, मेकअप सगळंच। त्यानंतरून सगळं आवरून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात आपण पूजा करण्यासाठी देखील बाहेर आलेलो आहोत आणि आमच्या घरावरती चंद्र येण्यासाठी एकदम रात्रीचे 12 वाजले असते। म्हणजे झाडं वगैरे आहे आणि थोडंसं उंच घर असल्यामुळे लवकर चंद्र तिकडं येत नाही, टेरेसवरतून दिसत नाही। त्यासाठी मी ह्या वेळेसला रस्त्यावरती थोडंसं आलेली आहे आणि चंद्राला पाहून आपल्या फौजी साहेबांना देखील पाहिलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात छान असा व्हिडिओ कॉल झालेला होता त्या दिवशी, त्याची देखील क्लिप आपण व्हिडिओची पुढे टाकलेली मी आहे। तर चला, छान असं इथं माझं व्रत खोललेलं आहे। आता क्रियांश मला पाणी पाजून थोडंसं खाऊ घालणार आहे लाडू आणि माझा उपवास सोडवणार आहे। तर माझं छोटंसं पिल्लू तुम्ही पाहू शकतात मला पाणी पाजलेलं आहे। साहेबांचा व्हिडिओ कॉल देखील चालूच आहे आणि आता लाडू खाऊन देखील त्यांनी माझं व्रत पूर्ण केलेलं आहे आणि छान असा आजचा दिवस देखील माझा गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकता साहेबांचा व्हिडिओ कॉल देखील चालू होता, थोडा टाईम त्यांच्यासोबत बोलली। त्यानंतर आपण जेवण वगैरे करणार आहोत। चला, व्हिडिओ कॉल तर चालूच होता, त्यानंतर तसंच लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असल्यावरती हे सर्व गोष्टी येतातच। तर चला, ह्या वर्षीचा माझा 4था करवा चौथ होता, आता 5वं करवा चौथ पाहूया कसं येते, कसं होतं आणि कसं नाही ते। आय होप खूप छान देखील होईल। तर चला, त्यानंतर जेवण करणार आहोत। व्हिडिओ कॉल संपलेला आहे, तर जेवणात देखील काय काय बनलं आहे तुम्हाला देखील दाखवणार आहे। तर चला पाहूया। पुरी केलेली आहे, त्यानंतर बटाट्याची चटणी केलेली आहे किंवा भाजी म्हणू शकता तुम्ही सुकी। त्यानंतर खिचडी भात बनलेला आहे, इकडं खीर आहे तांदळाची। त्यानंतर आपण जी मिरची असते बेसन पिठात तळतो ती देखील इथं तुम्ही पूर्ण ताट आपलं पाहू शकतात। तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।